नमस्कार माझ्या सर्व झंजी युवकांनो, आपण या देशामध्ये या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात निवडणुका चालू आहेत। मग तो संपलेला लोकसभा असू द्या, विधानसभा, नगर परिषद किंवा महानगरपालिका, ह्या निवडणुका कालांतराने येत असतात जात असतात। पण सगळ्यात मोठा मुद्दा ठरलाय तो माझा या देशाचा, या राज्याचा आणि या भारत देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा एक युवा वर्ग म्हणजे झेंजी। अनेक काळापासून आपण ऐकतोय की या भारत देशामध्ये सर्वात जास्त युवा हा 65% आहे आणि ज्या देशाची युवा सगळ्यात जास्त असतो तो देश, तो राज्य हा सगळ्यात मजबूत आणि बलशाली असतो। या देशाकडे या जगाने अतिशय विनम्रपूर्वक बघितलं जातं, कारण त्यांनाही माहिती आहे की हा भारत देशातला 65% वर्ग हा युवा आहे। म्हणून माझ्या युवकांनो, माझ्या देशभक्तीनो, माझ्या राष्ट्रभक्तांनो, हा निवडणुकीचा पर्व अतिशय जोरात चालू आहे आणि ह्या निवडणुकीच्या पर्वामध्ये इतर अनेक पक्षाचे नेते, अनेक राज्याचे नेते विविध पक्षामध्ये स्थलांतर होत असताना आपण बघतोय। पण यामध्ये आज मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की माझ्या झंजी युवकांनो, हा झंजी युवक म्हणजे या देशाचा पाया आहे, या देशाचा अस्तित्व आहे आणि या देशाच्या अस्तित्वाला, या देशाच्या पायाला जर कोणी हात घालण्याचा प्रयत्न करत असतील तर तो स्वतःचा पोळी भाजण्यासाठी राजकीय नेते करत आहेत। प्रत्येक भाषणामध्ये हा झंजीचा नाव घेतात, कारण झंजी म्हणजे कोण हा 1997 पासून ते 2012 या वयामध्ये जन्मलेले हे माझे या भारत देशाचे नवयुवक आहेत। स्वतःच्या सत्ताची पोळी भाजण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आज प्रत्येक राजकीय क्षेत्रातील राजकीय व्यक्ती हा झंजीचा नाव घेतोय। हे कशासाठी? तर हा या भारत देशाला, युवकाला सुधारण्यासाठी नव्हे, तर या झंजीला घेऊन आपल्या पक्षात कसा फायदा करता येईल यासाठी आज प्रत्येक राजकीय नेते आज आपल्या झंजी म्हणून हा युवकाचा नाव घेत आहेत। या देशामध्ये एखाद्या व्यक्तीचा विरोध तुम्हाला करायचा असेल तर जरूर करावा, एखाद्या पक्षाला बदनाम करायचं असेल तर तुम्ही जरूर बदनाम करा, एखाद्याला नाव ठेवायचं असेल तर तुम्ही जरूर नाव ठेवा, पण तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, तुमच्या स्वतःच्या पक्षासाठी माझ्या सर्वांना, सर्व नेते असतील त्यांना विनंती आहे की तुमच्या भाषणामध्ये झंजी हे नाव घेऊ नका। तुम्ही या देशाच्या विकासामध्ये तुमचा हातभार असेल, पण या देशाचा युवा हा पाया आहे। या देशाच्या युवकांना मला सांगणं आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन या देशाविषयी अपशब्द बोलू नका। हा माझा देश आहे, तुमचा देश आहे, हा सारा भारत देश हा सारा युवकांचा देश आहे। म्हणून माझ्या युवकांनो, कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही राजकीय व्यक्ती या देशाबद्दल अपशब्द वापरायला लावत असाल तर त्याला तुम्ही स्पष्ट नकार द्या आणि त्यांना सांगा, आजचा झंजी युग ह्या देशाला, या जगाला प्रेरणा देणारा युग आहे। आज अनेक ठिकाणी सोशल मीडियाचा भरपूर वापर होतोय आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या युवकांना, म्हणजेच माझ्या झंजी हे जे नवयुवक आहेत त्यांच्याबद्दल काही लोकांनी या देशाबद्दल अपशब्द वापरण्याची विनंती करतात। तुम्हाला एखादा नेता आवडला नसेल, तुम्ही विरोध करा, बिंदास रोडवरती या, पण एखादा नेत्याला हरवण्यासाठी तर तुम्ही या भारत देशाची बदनामी करत असाल, माझ्या नवयुवकांचा डोकं भडकवत असाल आणि या देशाबद्दल जर तुम्ही अपशब्द वापरत असाल तर हे आम्हाला कदाचित कधीही मान्य होणार नाही। हे आपण युवकांना लक्षात घेतलं पाहिजे। आज अनेक जण म्हणतात की या भारत देशामध्ये नेपाळ सारखं झाली पाहिजे। आज नेपाळची स्थिती काय आपल्याला माहिती आहे। अनेक जण म्हणतात
की या भारत देशाचा श्रीलंका झाला पाहिजे. अनेक जण म्हणतात की हा भारत देश तुटला पाहिजे, हा भारत देश जाती जातीमध्ये विभागला पाहिजे, हा भारत देश जातीच्या विळखामध्ये असला पाहिजे, कारण हा भारत कधीही प्रगत होऊ नये अशा ज्या लोकांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला कुठंतरी बदलावं लागतं. म्हणून माझ्या नवयुवकांनो, माझ्या भारताच्या नवशिल्पकारांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एखाद्या नेत्याच्या मागे जरूर जावा, पण देशाचा बदनाम होईल असं अजिबात वागू नका. कारण हा भारत या पूर्ण विश्वामध्ये 254 देशापैकी हा भारत असा एकमेव देश आहे ज्या आपल्या आजूबाजूला 54 असं जी इस्लामिक राज्य आहेत आणि सगळ्यांच्या नजरा या भारतावर टिकून राहिलेल्या आहे. म्हणून माझ्या नवयुवकांनो, हा देशासाठी अभिमान आपल्याला बाळगायचा आहे. हा देश आपल्याला असंच नाही भेटलं. या देशावरती अगोदर बाबरांनी 750 वर्ष राज केले, मग छत्रपती शिवाजी महाराज आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अटके पार झेंडा पाकिस्तानच्या पलीकडे जाऊन फडकवले. आणि आज आपण भारताची नकाशा जर बघितला, ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो भारताचा नकाशा होता त्यामध्ये पाकिस्तान आपला होता, कझाकिस्तान आपला होता, अफगाणिस्तान आपला होता, श्रीलंका आपला होता. आज ते देश आपल्या या नकाशापासून वेगळं झाले, ते दूर गेले, त्यांनी स्वतःचे अस्तित्व तिकडे निर्माण केलं. आणि आज जरी बघायला गेलो, आज आपण भारताचा नकाशा बघितला, त्यावेळेस ज्यावेळेस भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदरचा नकाशा आणि आताच्या नकाशामध्ये आपण जर डिफरंट बघितलं तर आपल्याकडून कमीत कमी 5 ते 6 देश हा भारतापासून वेगळं झालेत. हे कशामुळं, हे कुणामुळं? तर स्वतःच्या स्वार्थासाठी काहींनी हा देश तोडला. म्हणून माझ्या नवयुवकांना एक कळकळीची विनंती आहे, हा भारत देश हा आपल्याला असंच नाही भेटलं. यासाठी हजारो लोकांनी जीवाची बाजी दिली, हजारो लोकांना शहीद झाले. मग त्यामध्ये तुम्ही राणी झाशीची राणी लक्ष्मीबाई घ्या, सुभाषचंद्र बोस घ्या, त्यानंतर भगतसिंग घ्या, राजगुरू घ्या, सुखदेव घ्या, असे अनेक हजारो लोकांनी या भारतासाठी त्याग दिला, या भारतासाठी शहीद झालेत. म्हणून आज भारत एवढ्या ताकदीनं, एवढ्या आत्मविश्वासानं, एवढ्या जिद्दीनं परत आपल्या स्वतःच्या ताकदवरती उभा आहे. म्हणून माझ्या झंझे युवकांना तुम्हाला सांगायचं आहे, विरोध तुम्ही प्रत्यक्ष करा, यात मला देणं घेणं नाही, पण भारत तोडण्याच्या नादाने आणि भारताविरुद्ध बरगळ ओकणाऱ्या त्या नेत्याला सांगा, आम्ही जातीत विभागू, आम्ही एखाद्या राजकारणाच्या एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे लागू, पण ज्यावेळेस या देशासाठी काहीतरी करायची वेळ येईल त्यावेळेस या भारत देशातला प्रत्येक युवक, हा माझा जनजी वर्ग एकजुटीने येऊन या भारत देशाला कसं पुढे नेता येईल, हा भारत देश कसा समृद्ध करता येईल, हा भारत देश कसा कृषी प्रधान आपल्याला करता येईल, या गोष्टीकडे माझ्या भारतातल्या नवयुवकांनो, नवतरुणांनो या देशाकडे पाहावं. कुठल्याही राजकीय नेत्याच्या नादी लागून भारताविरुद्ध गळ ओकू नका, कारण आपल्याला हा देश टिकवायचा आहे, हा समाज टिकवायचा आहे. आम्हाला जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे, आणि मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं आहे. म्हणून माझ्या युवकांनो, कुठल्याही नेत्याच्या सांगण्यावरून, कुठलाही व्यक्ती सांगण्यावरून या देशाच्या विरोधात कोणीही अपशब्द वापरू नका, कारण व्यक्ती येतो, व्यक्ती जातो, नेते येतात, नेते जातात, पक्ष येतात, पक्ष संपतात, पण हा माझा भारत देश अखंड आहे, अखंड राहणार आहे. म्हणून मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयीने एक सुंदर वाक्य म्हणलेलं आहे, भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है. इसकी नदी हमारे लिए गंगा है, इसका कण कण हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो भी इस देश के लिए, मरेंगे तो भी इस देश के लिए, मरने के बाद भी हमारी अस्थि को कोई गंगा जल में अर्पित करता है तो आपको वहां पर एक ही आवाज दिखाई देगा, भारत माता की जय. हा भारत देश
आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे. म्हणून जनजीनो, आपण नवीन टेक्नॉलॉजीच्या एआयच्या माध्यमातून आपण जगला पाहिजे. या भारत देशाचा नव विकासाचा नव पाया आपण झाला पाहिजे. हा भारताला कसं आपल्याला मोठं करता येईल, या भारत देशाला कसं समृद्ध करता येईल, या गोष्टीचा विचार करावा. या देशाविरुद्ध जे अपमानजनक टिप्पणी करतात त्यांच्यापासून दूर होऊन देशभक्तीचा, राष्ट्रभक्तीचा विचार आपण केला पाहिजे. आपण एवढ्या थडाक्याच्या थंडीमध्ये आज आपण शूटर घालून घरी बसू शकतो, पण याच राष्ट्रासाठी, याच देशासाठी सियाचीनमध्ये असलेले या माझ्या भारतीय नौजवानांनो -30°C मध्ये देखील या देशाच्या रक्षण करण्यासाठी ते उभे आहेत. हा देश वाचावा म्हणून काही लोकांनी आपलं सर्वस्व त्याग दिलेत. म्हणून माझ्या युवकांनो, देशाविरुद्ध लढण्यापेक्षा देशभक्ती व्हा. देशाविरुद्ध षडयंत्र करण्यापेक्षा देशभक्ती होऊन मरण झालेलं बरं. हा देश आपला आहे, हा देश तुमचा आहे, हा देश येणाऱ्या युवकाचा आहे, हा देश येणाऱ्या काळामध्ये महासत्ता होणारा हा भारत देश आहे. म्हणून माझ्या देशातल्या युवकांनो, राष्ट्रभक्तांनो, समर्पित व्हायचं असेल तर देशभक्तीला समर्पित व्हा, पण देशाच्या विरुद्ध षडयंत्र रचनाच्या लादी लावून आपलं आयुष्य वाया घालवू नका. आपलं आयुष्य जर उज्ज्वल करायचं असेल, या देशाला गती दिशा द्यायचं असेल, तर आपण देशभक्तीच्या माध्यमातून, राष्ट्रभक्तीच्या भावनेतून हा भारत देश, या देशातला युवा कसा प्रगत होईल, हा भारत देश कसा प्रगत होईल याचा विचार करावा. म्हणून माझ्या युवकांना तुम्हाला एकच विनंती आहे की आपल्या मनामध्ये देशभक्ती, देशभावना जागृत ठेवा आणि या भारत देशाबद्दल अभिमान बाळगा. हा भारत तुमचा आहे, माझा आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला दिशा देणारा हा माझा भारत आहे. म्हणून माझ्या सर्व युवकांना विनंती आहे, देशाविरुद्ध काम करण्यापेक्षा या माझ्या भारताला उज्ज्वल भविष्याकडे कसा नेता येईल, हा भारतातला प्रत्येक शेतकरी कसा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने जगवता येईल, या प्रत्येक गोष्टीवर विचार करावा. आणि या भारतातल्या माझ्या युवकांनो, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, समर्पित हे जीवन या भावनेतून आपण ही राष्ट्रभक्ती, देशभक्तीची सेवा करण्याची संधी आपण स्वतः उपलब्ध करून घ्यावा. आणि देशाविरुद्ध वाईट शब्द, देशाविरुद्ध विकृत जे लोक आहेत, या देशाला, समाजाला बदनाम करण्यासाठी काही लोक षडयंत्र करतायत. म्हणून माझ्या नवयुवकांनो, माझ्या नवझंझींनो, इतर नेत्याच्या नादी लागून या देशाला बदनाम करण्यापेक्षा एक खरा राष्ट्रभक्ती, देशभक्ती या आपल्या माध्यमातून आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आपण ऐकला पाहिजे. धर्मवीर संभाजी महाराजांचा विचार ऐकला पाहिजे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा विचार आपण ऐकला पाहिजे. सुभाषचंद्र बोस, इंडियन पिनल कोड, ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला, भारतातले पहिले IPS असणारे सुभाषचंद्र बोस या देशासाठी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा या वाक्य वापरून या जगाला इंग्रजांपासून वाचवलं. अशा अनेक देशभक्ती आहेत जे झाशीक राणी आपण म्हणतो. या भारत देशासाठी इंग्रजांनी हद्दपार व्हावा म्हणून आपल्या 1.5 वर्षाच्या बाळाला पाठीवरती कपड्यामध्ये बांधून या भारत देशाच्या सेवा करण्यासाठी निघालेल्या असे अनेक देशभक्ती, राष्ट्रभक्ती या देशासाठी शहीद झालेत. म्हणून आज भारत देश आज दिमाखानं, अभिमानानं डोलतोय. आणि या झिंझींना माझा विनंती आहे, माझ्या राष्ट्रातल्या नवयुवकांना, राष्ट्रातल्या तरुणांना विनंती आहे, अभिमान बाळगायचा असेल तर देशभक्तीचा, राष्ट्रभक्तीचा, या राजभक्तीचा विचार आपण जरूर केला पाहिजे. हा भारत देश अनंत आहे, अनंत राहणार आहे. व्यक्ती येत असतील, व्यक्ती जात असतील, पण माझा भारत देश राहिला पाहिजे. म्हणून माझ्या युवकांनो, भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या नेत्याला लाथ मारून ठोकून द्या. देशभक्ती समर्पित आपण सेवा करू आणि या देशाला नवीन एकदा येणाऱ्या काळामध्ये नवीन उंचीवर आपण नेऊ आणि आपण पूर्ण या विश्वाला दाखवून देऊ, भारत देश हा चिडिया का देश, हा चिडिया का घर म्हणून ओळखला जाणारा हा माझा महाराष्ट्र, हा माझा भारत पुन्हा एकदा या पूर्ण विश्वामध्ये महासत्ता होणार आहे. आणि त्याचे सगळे साक्षीदार हा माझ्या नवयुवकांनो आपण होणार आहोत. म्हणून देशाविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीला लाथ घाला आणि देशासाठी अभिमान आपला असला पाहिजे. एवढंच या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्यासाठी आलोय. म्हणून माझ्या झंझीनो,
या देशाच्या बदलामध्ये तुमचा आमचा सगळ्यांचा योगदान असला पाहिजे आणि तो योगदान येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे याचा जरूर विचार करावा. जय हिंद, जय भारत.